राज्यातील महापालिकांच्या निवडणुका आधी होतील आणि 10वी-12वी परीक्षेनंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील, असे मत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी 4 तारीख यावेळी व्यक्त केले. येत्या 21 किंवा 22 डिसेंबरला आचारसंहिता लागण्याचे भाकीतही त्यांनी केले. महापालिका निवडणुकीबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पिंपळे सौदागर येथे पार पडली. त्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप व अन्य व्यक्ती उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची म्हणजे त्यानंतर महायुतीतील पक्ष बसून पुढची दिशा ठरवतील, असा त्यांच्या विधानाचा अर्थ घ्यायला हवा. महापालिकेत महायुती करून लढणार की स्वबळावर याचा सर्वस्वी निर्णय तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपमध्ये इतर पक्षातील काही माजी नगरसेवक येण्यास इच्छुक आहेत. कोण निवडून येईल याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत घेतले जाईल. सर्वेक्षण आणि पदाधिकाऱ्यांचे मत 90 ठिकाणी जुळते, 10 ठिकाणी जुळत नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांचे 90% नावाबाबत एकमत झाले तर त्यात प्रदेश नेतृत्व कोणताही हस्तक्षेप करत नाही. प्रदेशकडून अंतिम मान्यता दिली जाईल. उमेदवार निश्चित होताच जाहीर केले जातील, असेही पाटील म्हणाले.